मी रोशनी पंचम सिंग पवार सेंट मेरी शाळेमध्ये नोकरी करते। वर्ग 10वीला इंग्रजी विषय हा शिकवते आणि महिन्याचे 18,000 रुपये कमवते। आपण प्रत्येक जण काम करतो आणि पैसा कमवतो आणि खर्च करतो आणि खर्च करून कुठे खर्च करतो मार्केटमध्ये जातो। कोणतीही वस्तू आपण मार्केटमध्ये घेतो कारण आपल्या घरी कोणती कंपनी नाही आहे ना आपण काही कोणती वस्तू प्रोड्यूस करत नाही, आपल्याला मार्केटमध्ये जावं लागते। तर कोणतीही कंपनी जी साधी लक्स जरी साबण हिंदुस्तान लिव्हर प्रोड्यूस करत असेल तर ते 80 रुपयाची असते आणि 20 रुपये त्याचं प्रॉफिट असते। असं मिळून 80 + 20 म्हणजे 100 रुपयाला ही वस्तू पडते आपल्याला। ऐश्वर्या राय ॲडव्हर्टाइज करते मेरी सुंदरता का राज लक्स। आता ही कंपनी खूप महत्त्वाची आहे आणि आपण जो आहे तो ग्राहक आहे। त्याला याच ग्राहकाला आपण म्हणतो कस्टमर, म्हणजे मराठीमध्ये कष्टकर आणि मर। आता काय आहे, आपण जे आहे पहिले एक रिटेलर असते आपल्या गल्लीमध्ये, तिथून आपण खरेदी करतो। तो रिटेलर आणतो होलसेलर कडून, तो होलसेलर आणतो स्टॉकिस्ट कडून आणि तो जो स्टॉकिस्ट असतो तो आणतो डिस्ट्रीब्युटर कडून आणि हा जो डिस्ट्रीब्युटर असतो तो आणतो एजंट कडून। याला म्हणतात ट्रेडिशनल मार्केटिंग, जी आजपर्यंत आपण केलेली आहे। आपल्या बचपनापासून आजपर्यंत जे आपलं वय आहे तोपर्यंत आपण याच पद्धतीने ट्रेडिशनल मार्केटिंग केलेली आहे। ही जुनी पद्धत होती। आता जी नवीन पद्धत आहे तर कंपनीने असा विचार केला, कंपनी महत्त्वाची आहे आणि ग्राहक महत्त्वाचे आहे। हे असले काय नसले काय काही जरूरत नाही यांची। कोणताही माल हा कोणाला पाहिजे, हा ग्राहकाला पाहिजे, कस्टमरला पाहिजे। म्हणून सगळ्यात महत्त्वाची कंपनी आणि सगळ्यात महत्त्वाचा ग्राहक, हे असले काय आणि नसले काय याचा काही फरक पडत नाही। तर ही पद्धती 2000 सालपासून भारतामध्ये आली आणि याचे जनक आहे टी.सी. छाबड़ा, जे भिलवाडा राजस्थानमध्ये राहतात। तर त्यांनी हे विचार केला की हे जे आहे हे काही ना काही पर्सेंटेज घेतात आणि कोणतीही वस्तू कस्टमरला आजपर्यंत इंडियामध्ये पुरवली जाते। तर यांचं काही ना काही 5% म्हणलं तरी यांचं होते 20 आणि ॲडव्हर्टाइज मध्ये टीव्ही मध्ये याचा खर्च जातो, तो जातो आणखी पुन्हा 30%, असं होते हे पुन्हा 50%। आणि आपण जर 100 रुपये कमवले तर 50 रुपये इथं चालले, 25% आपण राखून ठेवतो ते आपल्या दवाखान्यासाठी। आणि 25% मध्ये आपली जी कमाई असते ते आपण आपल्या जिंदगी जगण्यासाठी वापरतो। जिंदगीचं जे सर्वायवल आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत 30-31 दिवसाचं, ते आपण हे 25% जो पैसा उरलेला आहे त्याच्यात आपण आपली उदरनिर्वाह करतो। या 25% मध्ये आपली तारावरची कसरत होते। आपण महिनाभर पैसा कमवतो, 15 दिवसात आपला पैसा संपून जाते आणि 15 दिवस आपण तंगीचं वातावरण, आजचा दिवस कसा जाईल याची आपल्याला फिकीर असते। तर अशा पद्धतीने आपलं जीवनचर्या आजपर्यंत चालू आहे। तर टी.सी. छाबड़ांनी हे विचार केला की कंपनी आणि ग्राहक, तर आपण जर माल ग्राहकाला डायरेक्ट दिला तर त्याचे हे 20% पैसे जे आहेत हे त्याला भेटले पाहिजेत। म्हणून ही व्यवस्था चालू केलेली आहे, याला म्हणतात डायरेक्ट सेलिंग। ही झाली प्लॅनिंग आरसीएमचा जो हार्ट आणि प्लॅन जो आहे तो हा आहे। आता हे जे 20% आहे हे तुम्हाला भेटणार, पण कधी, जेव्हा तुम्ही खरेदी केली तेव्हा। हे कोणी तुम्हाला आणून देणार नाही। जोपर्यंत तुम्ही खरेदी करसाल हा जो अमाऊंट आहे 20% हा तुमच्या खात्यामध्ये जमा होईल। यासाठी तुम्हाला करावं लागेल KYC, रजिस्टर्ड ग्राहक। गॅससाठी तुम्ही रजिस्टरचं कूपन काढता, आजकाल BPL चे कार्ड आहे, आपण रजिस्टर्ड आहोत तिथं की आपण BPL मध्ये येतो, व्हाईट कार्ड मध्ये येतो, ऑरेंज कार्ड मध्ये येतो। त्याप्रमाणे इथं सुद्धा तुम्हाला KYC काढायला लागेल। याचा एक ID नंबर येईल,
त्या ID नंबर खाली तुम्हाला खरेदी करावी लागेल आणि हा 20% पैसा तुमचा आहे, कष्टाचा आहे, घामाचा आहे, हा तुमचा तुम्हाला घ्यावा लागेल. यालाच म्हणतात डायरेक्ट सेलिंग. याचे बरेच काही फायदे आहेत. आपल्याला कोणतीही वस्तू मॅक्झिमम रिटेल प्राइसवर मिळत असते. आपण कोणत्याही दुकानात जातो तो 4 आणे का 8 आणे कमी करत नाही. आपल्याला जी किंमत मिळाली ती मोजावी लागते. त्याला म्हणतात मॅक्झिमम रिटेल प्राइस. आता पण आपण डायरेक्ट सेलिंग मध्ये जर घेतलं तर याचा बनते पीव्ही. पीव्ही मीन्स परचेस व्हॅल्यू. आता एक साबण घेतली, त्याचा पीव्ही जर 15 असेल, 18 असेल, तर तो तुमच्या खात्यामध्ये जमा होतो. असं एक एक वस्तू जशी तुम्ही जीवन जगण्याला आपल्याला 60 ते 70 प्रोडक्ट अत्यंत आवश्यक आहे, तर त्याच्यामध्ये असे 20 रुपये जमा केले तर तुमचा बरंच काही अमाऊंट जमा होते. त्याला परचेस व्हॅल्यू म्हणतात. आणि तिसरं म्हणजे आजकाल नोकऱ्या लागणं तर फार मुश्किल आहे. तुम्हाला जर मार्केटिंग करायची असेल आणि स्वतःची अर्निंग करायची असेल तर तुम्ही करू शकता. आजकाल वर्क फ्रॉम होम निघालेला आहे. लेडीज घरी रिकाम्या असतात दुपारच्या वेळेस, त्या आपल्या मैत्रिणींना, आपल्या नातेवाईकांना, आपल्या शेजाऱ्यांना हा माल विकू शकतात. आणि वर्क फ्रॉम होम कशाला तुम्हाला बाहेर जायची गरज आहे. आणि हे जे डिस्प्ले वॉल आहे हे 10,000 पासून किती लाखापर्यंत तुमची जशी ऐपत असेल, इच्छा असेल, तुमचे जसे कस्टमर असेल त्याप्रमाणे तुम्ही हे विक्री करू शकता. तुम्हाला घर सोडून जाण्याचे काही कारण नाहीये. वर्क फ्रॉम होम इथंच चालू होऊन राहिलेला आहे. आणि जीवन आवश्यक वस्तू आहे तर कोणी खरेदी करणार. जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत तो खरेदी करणार, तो ग्राहक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला बरेचसे फायदे मिळतात. आणि